Subscribe to my channel Dhule Express News. श्री श्री 1008 प्रातःपूजनीय श्री नारायण देवाचार्य यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सोसायटी धुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोशाळा शाखा, हिरे मेडिकल कॉलेज ब्लड बँक धुळे व जीसीजी कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. धुळे शहरातील अतिशय नावाजलेले त्वचारोग तज्ज्ञ तथा अध्यक्ष धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन डॉक्टर जगदीश गिंदोडिया हे नियमित अनेक विविध समाजहिताचे उपक्रम राबवित असतात, ज्यात योगा शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक शिबिर ते मोफत घेत असतात व त्यांना या सर्व कामांसाठी समाजहित प्रोत्साहनासाठी ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने रक्तदाते रक्तदान करीत असतात. या रक्तदात्यांना चहा, नाश्ता, प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरवण्यात येत असते. सदर कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून हिरे मेडिकल कॉलेज डीन डॉक्टर नागशन रामराजे हे होते, तर अध्यक्ष म्हणून अग्रवाल समाज अध्यक्ष विनोद मित्तल हे लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून RSS शहर संघचालक डॉक्टर पंकज देवरे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती कंचनबाई गिंदोडिया, डॉक्टर जगदीश गिंदोडिया, RSS पालक दिनेश मुन्नाशेठ गिंदोडिया, जीसीजी कोल्ड स्टोरेजचे संजय गिंदोडिया, अजय गिंदोडिया, डॉक्टर संगीता गिंदोडिया, ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे या सर्व पदाधिकारी तसेच सर्व धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सोसायटी धुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोशाळा शाखा, हिरे मेडिकल कॉलेज ब्लड बँक, जीसीजी कोल्ड स्टोरेज या सर्व पदाधिकारी यांनी या सदर भव्य रक्तदान शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले. या भव्य रक्तदान शिबिरात सकाळपासूनच रक्तदात्यांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा सहभाग दिसून आला. सदर कार्यक्रम हा धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील जुगल वस्त्रालय शेजारी कंचन निवास येथे संपन्न झाला.
उभे राहतात खंबीरपणे आणि प्रत्येक कुठल्याही कामाला मदत करायला ते कधीही तयार राहतात. एक छोटासा एक्झाम्पल आहे, आम्हाला महिलांचा योगा वर्ग चालू करायचा होता आणि आम्ही खूप जागा शोधली गावात, आम्हाला जागाच भेटली नाही. शेवटी आम्हाला थोडंसं डोक्यात आलं व आपण अग्रवाल भवनबद्दल विचारू. आता भवन असं कोणालाही देता येत नाही रोज, पण आम्ही काकाजींना फक्त विनंती केली, आम्हाला महिलांचा योगा वर्ग चालू करायचा आहे. एका मिनिटात त्यांनी सांगितलं बुवा तुमच्यासाठी भवन 12 महिने उघड आहे. आम्हाला एक चाबी त्यांनी देवळून दिली. भवनची एक चाबी आता आमच्याकडे असते आणि ज्या वेळेस आम्हाला योगा वर्ग करायचा आहे, आणि एवढंच नाही, तिथे सगळे मॅनेजर त्यांना वॉर्निंग आहे, तिथे झाडू काढून देडी आम्ही जातो तेव्हा सतरंजा टाकून तयार असतात. आम्हाला कुठलीही काम करायची गरज पडत नाही. एवढं त्यांच्या मागे चांगल्या कामासाठी आणि समाजकार्यासाठी ते एवढे एका मिनिटात तयार असतात आणि खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. तर याबद्दल जिवंतपणे रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो. आणि याच माणुसकीच्या कार्यासाठी आपण येथे जमलेलो आहे. या विषयाचे प्रस्तावना डॉक्टर जगदीशजी गिंदोडिया करतील. मी त्यांना विनंती करते की आपल्याला आपल्याच धुळ्याचे माननीय नागसिंग रामराजे सर भेटले आहेत. ते आल्याबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलचं आणि हिरे मेडिकल कॉलेजचं सगळं रंग बदलायला लागलेला आहे. सगळ्यांना शिस्त लागायला लागलेली आहे. शिस्त नव्हती असं म्हणत नाही मी, परंतु अजून ते सुधारणा व्हायला लागलेली आहे. कुठलंही काम त्यांनी हातात घेतलं तर ते पूर्ण करण्याचा मानस त्यांचा नेहमीच असतो. नंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवरे सर, की जे कमी वयात एकदम धडाडीने पूर्ण धुळ्यावर एक छाप पाडलेली आहे. नंतर आपले अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोदजी मित्तल यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे. पूर्ण अग्रवाल समाजाला नेहमी सहकार्य. ते बोलतात कमी, कामं सगळी न बोलता करून टाकतात, मी लोकांना न कळतच. नंतर आमचे मार्गदर्शक घुगे साहेब आणि पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम. काही दिवसापूर्वीच सिव्हिल हॉस्पिटलचे म्हणजे हिरे मेडिकल कॉलेजचे साठेंनी मला सांगितलं की बराच तुटवडा आहे. कसं असतं, जिथं हक्क असतो तिथंच माणूस बोलतो. आम्ही लगेच ठरवलं की बुवा नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. आणि फक्त मनातली इच्छा, आमच्या संजूभाऊने सकाळची मोठी योगा बॅच ते घेतात, त्या ठिकाणी मनातली संकल्पना त्यांनी मांडली की आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचा आहे आणि तो माझ्याच घरी करायचा, म्हणजे इथेच म्हणजे सेंटर ऑफ द प्लेस. आणि लगेच RSS कसं आहे, नेहमी पुढे असतं. लगेच तयार झाले सगळे, म्हणजे 2 मिनिटात सगळ्यांनी होकार दिला आणि 2 मिनिटात तारीखही ठरली. काही कारणाने ती तारीख आपल्याला फक्त 1 आठवडा पुढे ढकलावी लागली, काही लोकांना इनकन्व्हिनियंट होतो म्हणून. आणि मग हा एकदम सगळ्यात चांगला कार्यक्रम की तो सगळ्यांना उपयुक्त आहे. महत्वाचं कसं असतं की ब्लड डोनेशन म्हणजे आपण डोनेट करतो ब्लड, परंतु डोनेट करतानाही जो डोनेट करतो त्यालाही त्याचा खूप फायदा होतो. ब्लड डोनेट केल्यानंतर नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. आपण म्हणतो ना कुठलीही साठलेली वस्तू खराब होते, तसंच रक्ताचं आहे. तुम्ही जर रक्त डोनेट नाही केलं तर रक्त आतल्यात खराब होईल असं नाही, परंतु त्याची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होत नाही. म्हणून रक्त डोनेट केल्यावर त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की रक्तदान करण्याची ज्यांना सवय आहे, सध्या कसं होतं की ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. उद्या कोणाचा ऍक्सिडेंट सांगता येत नाही, पण ज्यांना रक्तदानाची सवय आहे ना त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. कारण शरीराला रक्त जाण्याची सवय असते. म्हणजे समजा जोडग्याला ऍक्सिडेंट झाला तर त्याला धुळ्यापर्यंत आणेपर्यंत रक्त जे जाणार आहे त्या शरीराला ती सवय होऊन जाते. म्हणून रक्तदान करणाऱ्यांना आहे ना जीवनदान आपोआपच मिळून जातं. कारण तो सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत किंवा हिरे मेडिकल किंवा कुठलेही हॉस्पिटल पोहोचेपर्यंत त्या शरीराला ती सवय असल्यामुळे तो कोपअप करू शकतो. म्हणजे हा बघा इनडायरेक्ट फायदा आहे. तुम्ही रक्तदान केल्यामुळे एकाचं जीवदान होतं, पण तुमचंही जीवदान होतं. आयुष्यात कधीही काही घडलं तरी शरीराला ब्लड लॉसची एक सवय होऊन जाते आणि तेवढं रक्त गेल्यावर शरीर ते कोपअप करू शकतं. म्हणून धुळ्यापर्यंत येईपर्यंत किंवा कुठेही झाला ऍक्सिडेंट तर जीपर्यंत मेडिकल एड मिळेल तोपर्यंत त्याचं रक्त आणि त्याचं शरीर त्याला कोपअप करू शकतं. दुसरी गोष्ट कशी होते की प्रतिकार क्षमता वाढते
आता अमेरिकेत जस्ट आता एक सर्वे झाला, त्यात जे रक्तदान करतात त्यांना 88% म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. 88% चान्सेस कमी होतात. म्हणजे बघा, वर्षातनं एकदा रक्तदान करणाऱ्याला, जे ऍक्च्युली आपण दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो, म्हणजे वर्षातनं 4 वेळा आपण रक्तदान करू शकतो, पण ज्यांना ते शक्य नाही त्यांनी वर्षातून एकदा तरी कमीत कमी रक्तदान करायला हवं. त्यासाठी काय एखादा डोनेशन कॅम्पच पाहिजे असं काही नाही. सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही कधीही जा, रक्तदान करा, तुम्हाला एक सर्टिफिकेट पण देतात आणि रक्तदान केल्याची खुशी तुम्हाला चहा पण पाजतात. म्हणून रक्तदान तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन करू शकतात. वर्षातून 3 ते 4 वेळा आपण रक्तदान करू शकतो. रक्तदान लोकांसाठी तर आहेच, पण म्हणून म्हणतो ना की परमार्थातून स्वार्थाकडे, स्वार्थही आहे त्याच्यात. म्हणजे प्रत्येकाला शरीराला त्याचा फायदा पण होतो. प्रतिकार क्षमता वाढते, कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. कॅन्सर होण्याचे चान्सेस, आता त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा आता बरेच सर्वेमध्ये लक्षात आला की या लोकांना आयर्नचं कॉन्सन्ट्रेशन शरीरात, की जे खूप वाढल्यामुळे बरेच आजार होतात, तर रक्तदान केल्यामुळे आयर्नचं कॉन्सन्ट्रेशन, आयर्न म्हणजे लोह, शरीरातलं लोहाचं कॉन्सन्ट्रेशन जर बरोबर राहिलं तर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते, हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी होऊन जाते. म्हणून रक्तदान केलं श्रेष्ठ दान म्हणतात. स्वर्गात जागा मिळेल नाही मिळेल आय डोंट नो, स्वर्ग कोणी पाहिला नाही, परंतु इथे जास्त दिवस राहण्याचा नक्कीच आणि ह्या जीवनाला स्वर्ग करण्याचा नक्कीच मान मिळेल. म्हणून रक्तदान करा, रक्तदान श्रेष्ठ दान. हरिओम. शाखेची स्थापना झाली आणि आज अतिशय अभिमान वाटतो की आमची शाखेची संख्या 140 आहे पटावर आणि त्यातले 50 ते 60 स्वयंसेवक हे रोज नियमित शाखेवर येत असतात. आम्ही शाखेवर रोज योगासनं, त्यात बौद्धिक खेळ, काही शारीरिक खेळ घेत असतो आणि या माध्यमातून आमच्या शाखेत 10 वर्ष वयापासून ते 75 वयापर्यंत स्वयंसेवक आहेत. अतिशय छान आमचा कार्यक्रम चालू असतो. वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत असतो. तुम्हाला सांगायला आनंद होतो की ज्यावेळेस स्वयंसेवक आमच्या शाखेत येतो त्यावेळेस आम्ही त्यांना जर चर्चा केली तर त्यांना बऱ्याचशा गोळ्या चालू असतात डायबिटीज किंवा बीपीच्या, परंतु त्यांना आज जर विचारलं तर सगळ्या गोळ्या त्यांच्या स्टॉप झालेल्या आहे आणि ते आनंदाने 75 वय असलेल्या स्वयंसेवकाला आज जर वयाचं वय विचारलं तर तो अभिमानाची माझं वय 40 आहे अशा आनंदाने एवढ्या मारून सांगतो. अर्थात हे सगळं श्रेय आमच्या शाखेचे, ज्यांनी 5 स्वयंसेवकांना घेऊन शाखा स्थापन केली, आदरणीय आमचे पालक श्रीयुत दिनेश उपमुन्नाश्री गुंदुडे यांना श्रेय जातं. आणि या 2 वर्षात गेल्या आम्ही अनेक सामाजिक कार्य केले. त्यातलं मागच्या वर्षीच रक्तदान शिबिरात जवळजवळ 100 बाटल्यांचं रक्तदान आम्ही केलेलं होतं आणि 120 बाटल्यांचं रक्तदान झालं होतं. यावर्षीही त्यापेक्षा जास्तीच रक्तदान होईल अशी. तर तो आरोग्याचं तत्व, माणूस शरीराने आणि मनाने तंदुरुस्त असला तरच तो जीवनाचा सर्व प्रकारचा आनंद घेऊ शकतो. आणि हा आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी परमेश्वराने आपल्याला जे काही शरीर दिलेलं आहे त्या शरीराला आणि मनाला खऱ्या अर्थाने तंदुरुस्त ठेवणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. दुर्दैवाने आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करत असतो, पण परमेश्वराची लीला अशी आहे, निसर्गानेच ते निर्माण केलेलं आहे की कोणीतरी महात्मा, कोणीतरी संत हा निर्माण होतो हा आणि तो यासाठी प्रवृत्त करत असतो. अनेक संत महात्मे आपण अनुभवलेले आहेत, त्यांना पुजतोय, त्यांना वाचतोय, त्यांच्या पुढे नतमस्तक होतोय. आपल्यामध्येही असा एक संत आहे की जो संत झोपलेल्याला जागा करतो, जो आथरुणावर पडलेल्याला पळायला लावतो, जो पाहूनही न पाहिल्याचं ढोंग करतो. अशासाठी स्वतःचं सत्व विसरून, मी कोण आहे ते सर्व विसरून योगदान देतो असा संत आमच्या पुढे आहे, डॉक्टर जगदीश गिंदुड्या. वाढपी नेहमीच उपाशी राहतो. घरातली सुगरणबाई ही दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये तिला इतका आनंद मिळत असतो, तसे डॉक्टरांचं आहे.
मला मित्तल साहब म्हणाला थे सबको सबका सत्कार कर रहे, डॉक्टर को भूल गए क्या? मैं बोला नहीं भूलेंगे हम, है ना, अभी बाकी है कार्यक्रम. आणि हे मी त्यांचं कौतुक करतोय किंवा त्यांना हे करतोय अशातलं नाही आहे. इतरांनी त्यांची प्रेरणा घ्यावी, इतरांना देखील असं वाटावं की आपणही काहीतरी त्यांच्यासारखं करावं. सकाळी 4 वाजेला या माणसाचा दिवस सुरू होतो, 10 वाजेपर्यंत लोकांसाठी, सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत लोकांसाठी, आणि 10 वाजेला वैद्यकीय व्यवसायाच्या आपल्या खुर्चीवर बसल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत रुग्णांसाठी. सर्व महाराष्ट्रातले रुग्ण आमच्या देवपूरमध्ये येतात. त्वचारोग तज्ञ, सर्व प्रकारच्या व्याधी असलेले समाधानी वृत्तीने जातात. व्यवसाय डॉक्टरकीचा आलेल्या रुग्णाला विचारतात, काय तुझी दिनचर्या काय? दिनचर्या सांगत असताना त्यांच्याकडून, त्या रुग्णाकडून 5 मिनिटं 10 मिनिटंही स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या मनासाठी दिलेले नसतात. त्यावेळेला हा डॉक्टर त्याला सांगतो, मी सांगितलेली औषधासाठी तू खर्च करतोय, हा खर्च तुला वाचवायचा असेल, तुझा वेळ वाचवायचा असेल तर तू प्राणायाम कर, तू योगा कर, तू पोहायला ये, तू जलतरण तलावाला ये, मला पैसे देऊ नको, तू चांगला होशील. कुठला डॉक्टर आहे असं पेशंटला सांगतात? आवश्यक आहे या गोष्टी. आपण अनेक वेळेला डॉक्टरांच्या संदर्भात डॉक्टरांवर टीका करतो, हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीवर टीका करतो. त्यांच्याही काही अडचणी असतात, त्यांनाही काहीतरी त्याच्या संदर्भातला अनुभव वाईट आलेला असतो, पण डॉक्टरांचा अनुभव वेगळा. तर ह्या डॉक्टरांनी थोडा 5 मिनिटं याच्यासाठी घेतोय मी की रक्तदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहेच, पण या माणसाचे जे काही योगदान देत आहेत ते योगदान देखील आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मेडिकल फाउंडेशन त्यांनी धन्वंतरी स्थापन केलेलं आहे. सेक्रेटरी आहेत ताई, चेअरमन आहेत ते, पण फक्त मेडिकल पुरतच मर्यादित नाही, तर जिथे जिथे माणसाचा स्पर्श आहे, जिथे जिथे त्यांना स्पर्श करता येईल त्या त्या ठिकाणी योगदान देण्याची त्यांची तयारी असते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की डॉक्टर रामराजे इथे आता उपस्थित आहेत. पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये डीनचा चार्ज घेतल्यानंतर ते इथे आलेत. डॉक्टर साहेब, तुम्ही आल्यानंतर अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत या धुळे शहराच्या, विशेष करून. त्याचं कारण आहे तर तुम्ही इथेच जन्मालात, इथेच वाढलात आणि इथेच मोठे झालात आणि आज मोठे होऊन इथे आलेला आहात. तुमच्या उपस्थितीमध्ये या धुळे शहराचं आरोग्य, केवळ हिरे मेडिकल कॉलेज नव्हे तर या धुळे शहराचं सर्वार्थाने आरोग्य सुधारावं अशा प्रकारची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून व्यक्त करतोय. आणि डॉक्टरांना ज्या वेळेला कळलं की रामराजे इथे आलेले आहेत, ते म्हणाले सर्वात पहिलं शिबिर मला त्यांचं घ्यायचंय. म्हटलं काय? घोरण्यापासून मुक्त करण्याचं शिबिर मला घ्यायचंय म्हटलं घोरण्याचा आणि त्यांचा काय संबंध आहे? अहो, फार मोठं काम आहे त्यांचं. म्हटलं काय? म्हणजे घोरण्याच्या माणसाला केव्हाही मृत्यू येऊ शकतो, तो लहान मुलगा असो, बाई असो, नाही तर माणूस असो. मग ह्या घोरण्यापासून मुक्ती करायची असेल तर डॉक्टर रामराजेंना आता आपल्याला धरावं लागणार आहे. म्हणजे बघा कुठे कुठला दृष्टिकोन असतो, कोणाकडून काय उपयोग करून घेता येईल. आणि स्वतःसाठी नाही हो, लोकांसाठी, जे गरजवंत आहे त्यांच्यासाठी. 2 वर्षापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा पूर आला होता. दररोज आत्महत्या, दररोज आत्महत्या, दररोज आत्महत्या. अस्वस्थ झाले. काही संबंध नाही ना त्यांचा शेतकऱ्याशी, त्यांचा काही संबंध नाही. पण इतके अस्वस्थ झाले म्हणे बाबा आपल्याला मॅरेथॉन स्पर्धा घ्यायची. मॅरेथॉन स्पर्धा काय? हेतू काय? म्हणे हेतू काहीच नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने आपल्याला
मदत करायची, खारीचा वाटा उचलायचा आहे. आता शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं म्हणजे ज्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं शासन देखील दखल घेत नाही, ती दखल या माणसाने घेतली. गेलो कलेक्टर साहेबांकडे, अण्णासाहेब मिसाळ होते, आनंद झाला त्यांना. ते म्हणाले आम्हालाही नाही जे सुचलं ते तुम्हाला सुचलं. आवाहन केलं. धुळे शहरामधली सर्वात मोठी रॅली, सर्वात मोठी स्पर्धा, लहान मुलापासून तर वयोवृद्ध म्हणजे 80 वर्षाचे क्षीरसागर, 85 वर्षाचे ते पण आपल्या बरोबर धावले. पैसा जमा झाला. तो पैसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते, कोणाच्या जवळ दिला नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वतः त्या कुटुंबाला वितरित केला. हे असा दृष्टिकोन जो आहे, वेगळ्या वेगळ्या, संत नाही म्हणणार का या माणसाला आपण? संत म्हणजे काय? 72 वर्षाचं वय माझं. एक दिवशी आले, मला म्हणे योगाला तुम्हाला यायचंय. मी म्हटलं सर आता वय झालं माझं, आता या वयामध्ये मी काय योगा करून काय प्राणायोगा करू? एक वेळा गेले, दुसऱ्या वेळेला परत गेले, तिसऱ्या वेळेला आले. मलाच लाज वाटायला लागली की डॉक्टर माझ्या घरी येत आहेत आणि मी त्यांना नाही म्हणतोय. ते चौधरी सर हसायला लागले. बघा चौधरी सर देखील, सर उभे राहा प्लीज. काय वय असेल यांचं? यांचे अनेक शिष्य आहेत, डॉक्टर साहेब त्यांचे शिष्य आहेत, पंकज देवरे देखील, आपले गिंदुड्या सर देखील आहेत. अशी माणसं जर त्यांनी तयार केलेली आहेत, हो त्यांना बघितलं. आता मला त्यांनी सांगितलं, या मी गेलो, त्यांचे वडील त्यावेळेला होते, म्हणजे माझ्या वडिलांकडे बघा, हे योगा करतात, हे प्राणायोग करतात आणि तुम्हाला नाही जमणार का? नाही सर मी येणार. आणि मी त्यांचा शिष्य होऊन गेलो. गेल्या वर्षी ते मला म्हणाले बाबा आपल्याला जलतरण तलावाला जायचंय. म्हटलं येतो. नाही तुम्हाला येताना पोहता? म्हटलं नाही हो, माझ्या वडिलांनी सांगितलं पाण्यामध्ये बिलकुल पडायचं नाही, तो तुझं दुश्मन आहे पाणी. ते म्हणाले काय तर आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, पाण्याशिवाय जगच नाही. शरीरात पाणी नसेल, वनस्पतीला पाणी नसेल, शेताला पाणी नसेल, उद्योगाला पाणी नसेल, तुम्ही जगूच शकत नाही. आणि पाणी जायला कसं काय तुमचा वैरी आहे? पाणी कसं काय दुश्मन आहे? म्हटलं सर असं असं आहे. नाही तुम्ही या. बळजबरीने घेऊन गेले. आता 6 फूट पाणी, इकडे 3 फूट, तिथे 4 फूट, इथे 5 फूट, 6 फूट, 7 फूट, 8 फूट. पहिले 3 फुटामध्ये मला म्हणे तुम्ही उतरा. म्हटलं नाही, मी इथे बसतो, माझे पाय हलवतो त्या पाण्यामध्ये. वाटलं ऐकलं नाही, मला उतरवलं. आज मी एका वर्षामध्ये 8 फूट पाण्यामध्ये सर्वात जास्त फेऱ्या मारतो. कोणाची देणगी? यांची देणगी. हे सर्व असं घडवतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की अशी माणसं तयार झाली पाहिजेत. आणि म्हणून हा जो काही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आहे, या निमित्ताने लोकांच्या समोर त्यांचं काम यायला पाहिजे. अखिल महाराष्ट्र अग्रवाल समाजाचं अधिवेशन पुढच्या महिन्यामध्ये जालन्याला होत आहे. स्तरीय अधिवेशन जालन्याला होत आहे 4 आणि 5 तारखेला. मला 4 आणि 5 तारखेला 15 दिवसापूर्वी आम्हाला एक बातमी कळली की अग्रवाल समाजाने या माणसाची दखल घेतली आणि जे काही निवडक आहेत महाराष्ट्रातले विविध क्षेत्रामध्ये योगदान देणारी माणसं, त्या माणसांमध्ये डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांचा सन्मान करायचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच्यातला जो काही पुरस्कार आहे या धुळे शहरात मिळतोय, त्यांच्या माध्यमातून मिळतो आहे. आणि अग्रवाल समाज, मी तुम्हाला सांगतो, राग नका येऊ देऊ, अतिशय चिकित्सक. कुठल्याही अग्रवालकडे बघितलं का 4 वेळेला तो आपल्याला तपासतो, विश्वासू आहे की नाही, योगदान देणारा आहे की नाही, आपल्या उपयोगाचा आहे की नाही. त्या अग्रवाल समाजाने त्यांची निवड केली, आम्हाला खूप बरं वाटलं. 4-5 तारखेला त्यांचा तिथे सत्कार होणार आहे. पण मी आपल्या समोर जाहीर करतो, विनंती करतो, ऐलान करतो, मित्तल साहेब आपल्यालाही, रामराजे साहेब आपल्यालाही, जेवढे डॉक्टर आहेत, जेवढे स्वयंसेवक आहेत, आपल्या शाखेतले असो जे आहेत नाही आहेत, जर त्यांचा जालन्यामध्ये सत्कार होत असेल तर धुळ्यामध्ये त्यांचा सार्वजनिक सत्कार आपण केला पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. त्याची सर्व जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य असायला पाहिजे. कारण श्रीकृष्णाने काठीवर
पर्वत पेलला होता, परंतु त्याने एकट्याने पेललेला नव्हता. त्याचे पेंड्यांनी त्या श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर तो पेरलेला आपण पाहतो, पण त्याचे जे पेंडे होते, सहकारी होते, त्यांनी काठीचा आधार त्याला दिला होता. तेव्हा आपण काठीचा आधार देऊया आणि या धुळे शहरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करूया की अशी माणसं या धुळे शहरामध्ये आहेत आणि ती झाली पाहिजेत, वाढली पाहिजेत. म्हणून मी डॉक्टर रामराजे सरांना विनंती करेल की आपल्या सर्वांच्या वतीने आजच त्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करा. अग्रशी हा जो काही त्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. कौतुक केलं मी, आवश्यक आहे, गरज आहे, लोकांच्या समोर ते ठेवलं पाहिजे. पण डॉक्टरांना हे काम करण्यासाठी आवश्यक ते संधी, आवश्यक ती परिस्थिती, आवश्यक ते वातावरण घरच्या बाईने नाही दिलं तर काही करू शकत नाही बाबा. या कार्यक्रमाचे ज्यांनी खरं आयोजन सर्वांच्या मते केलेलं आहे डॉक्टर जगदीश गिंदोडिया, सन्माननीय दिनेश मुन्नासेठ गिंदोडिया, सन्माननीय संजय व अजय गिंदोडिया, सन्माननीय डॉक्टर संगीता गिंदोडिया आणि माझ्या वडिलांचे मित्र महेश घुगे बाबा, प्राध्यापक चौधरी साहेब. आणि मी आवर्जून 3 नावांचा उल्लेख करू इच्छितो. मी ज्या परिसरात लहानाचा मोठा झालो त्या परिसरातील आमचे मित्र ज्यांनी मला लहानपणापासून बघितलं असे ॲडव्होकेट आनंद गायकवाड, आनंद जगदेव सर, त्यांच्या मातोश्रीत आम्ही तर फार लहान होतो. बापूसाहेब जगदेव, आमच्या सगळ्या जुन्या आठवणींचा उजाळा मला मिळाला. त्याचबरोबर महेश बाबा घुगे, ताईसाहेब घुगे इथे आलेले आहेत. इथे जमलेले सर्व माझे सिनियर्स, ज्युनियर्स, सगळे कार्यकर्ते आणि मित्र, बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात उद्घाटन सोहळ्यामध्ये झालेला आहे. डॉक्टर जगदीश गिंदोडिया सर यांनी रक्तदान हे किती महत्वाचं आहे याची प्रस्तावना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवली. त्याचबरोबर मी ह्या कॉलेजमध्ये डीन म्हणून ज्या दिवशी उपस्थित झालो, मला 2.25 महिने झालेले आहेत आता, त्या दरम्यान मला महेश बाबांचा फोन आला की आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो. मी म्हटलं जरूर, मला फार आनंद होईल, मला सांगा मी तुम्हाला कुठे भेटायला घेऊ. तो म्हणाले नाही, आम्ही येतो. आणि त्यांच्या माध्यमातून डॉक्टर जगदीश गिंदोडियाजी यांची माझी भेट झाली. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की माझं 11वी पर्यंतचं शिक्षण ह्या धुळ्यामध्येच कनोसा कॉन्व्हेंट आणि नंतर सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झालेलं आहे. या कार्यक्रमाला ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की आपलं रक्तदान शिबिर कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की जुगल वस्त्रालय. मला माझ्या लहानपणीच्या आठवणीचा उजागरा देताना मला अतिशय आनंद झाला की मी ज्या गल्लीमध्ये लहान असताना जायचो त्याच गल्लीमध्ये मला आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. हे सर्व सांगण्यामागची संकल्पना अशी आहे की सामाजिक सेवेचा वसा घेणारी माणसं या समाजामध्ये आहेत. प्रश्न असा आहे की त्या केलेल्या समाजसेवेची नोंद कोण घेतं, कधी घेतं आणि कसं घेतं हे फार महत्वाचं आहे. बाबा आणि जगदीश गिंदोडिया यानंतर दुसऱ्यांदा मला भेटायला आले. देहदान, ऑर्गन डोनेशन आणि रक्तदान या संदर्भामध्ये त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मला म्हणाले की डॉक्टर आपल्याला बरंचसं काही करायचं आहे. माझा एक स्वभाव आहे की तू मागे वळू नाही म्हणायचं. मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे आणि समाजविमुख ज्या ज्या संकल्पना तुम्हाला समाजामध्ये राबवायच्या आहेत त्यासाठी मी तुमच्या बरोबर असेल.
मी या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता जॉईन झाल्यानंतर मी सर्व मित्रांना, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपल्याला 2 गोष्टी या आपल्या विचाराधीन असल्या पाहिजे. ती म्हणजे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण. पूर्वी काय झालं, काय होतं आणि काय नव्हतं या चर्चेमध्ये वेळ न घालवता आजपासून आपल्याला काय करायचं आहे याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आयुष्याची वाटचाल करताना बरेच प्रॉब्लेम्स असतात, पण फक्त प्रॉब्लेम्स डिस्कस करत बसलो तर आपलं आयुष्य कधी निघून जाईल हे आपल्याला कळणार देखील नाही. कारण प्रत्येक प्रॉब्लेमला एक सोल्युशन असतं. आपण प्रॉब्लेम्सवर डिस्कशन न करता सोल्युशन कसं, आणि तेही नियमात बसून आपल्याला कसं करता येईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. आज जर आपण बघितलं तर निश्चितच तुम्ही म्हणतात तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणि का नसावं. अपेक्षा वाढणं हा एक मनुष्याचा असा गुणधर्म आहे की जो त्याला प्रगतीकडे नेतो. परिवर्तन एका रात्रीतून होत नाही, पण परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या दिशेने आपण पाऊल टाकलं तर त्यामध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग हा अपेक्षित आहे. निश्चितच काही चुका असतील तर त्या तुम्ही निदर्शनास आणून द्या, त्या करेक्ट केल्या जातील. पण फक्त चुकाच आहेत आणि आपण चांगलं काही करू शकत नाही या संकल्पनेत, या विचाराचा मी नाही. कारण प्रगती करत असताना अडथळे निश्चित येतात, आणि मला असं वाटतं की ह्या महाविद्यालयाची वाटचाल करताना, ह्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची वाटचालमध्ये इतके सकारात्मक विचाराचे 2 व्यक्ती मला पहिल्या दिवशी भेटले. ते म्हणजे बाबा घुगे आणि त्याचबरोबर आमचे डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्यांच्या डॉक्टर मिसेस गिंदोडिया यांनी माझ्याशी चर्चा केली, रुग्णांसंबंधी चर्चा केली, आपण काय करू शकतो या संदर्भात चर्चा केली. आणि मला असा अनुभव आला आणि अतिशय आनंद वाटतो की समाजातील प्रत्येक स्तराचा व्यक्ती माझ्याकडे येऊन मला जो भेटला त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्याला वाटतं इथे सुधारणा झाली पाहिजे, आणि मला असं वाटतं की तुम्ही जर सर्व माझ्या बरोबर असला तर आपण निश्चित सुधारणा करू. आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लड बँक बद्दल तुम्ही जे कौतुक केलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. त्याचं कारण असं असतं की माणसं काम करतात, आणि तो काम करत असताना जर त्याच्या पाठीवर शाबासकीची एक थाप पडली तर त्याचं मॉरल निश्चित वाढत असतं. कारण मी नेहमी विचार करतो आणि मी नेहमी आय थिंक ऑफ दॅट द सेन्स ऑफ अप्रिशिएशन अँड द सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड मेक्स अ पर्सन अकम्प्लिश्ड ह्युमन बिईंग, आणि ते गरजेचं आहे. ज्या विचारांनी आम्ही प्रेरित आहोत त्या विचारांची बांधिलकी ठेवून समाजामध्ये जे जे काही चांगलं होऊ शकेल ते करण्याचा प्रयत्न करायचा, आणि ज्या गोष्टी समाजोन्मुख नाहीत, त्या समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नाहीत, त्याच्यावर काय उपाय करता येईल हे निश्चितच आपण सर्व मिळून प्रयत्न करू. बाबा तुम्हाला आणि डॉक्टर जगदीश गिंदोडियाजी यांना, तसंच आम्ही इथे जमलेल्या सर्व लोकांना मला असं वाटतं की आपण परत परत भेटत राहूया. आपण नुसतं प्रॉब्लेम्सवर चर्चा न करता त्याच्या सोल्युशन्सवर चर्चा करून तो सोल्युशन्सला कसा, हाऊ टू मीट द अल्टिमेट गोल विथ अ पॉझिटिव्ह रिझल्ट विच इज बेनिफिटेड टू द सोसायटी, या दृष्टीने वाटचाल करूया. मला इथे बोलवलं, मी सांगितलं की मला तुम्ही ज्या पद्धतीने बोलवतात, मी एक साधा कार्यकर्ता आहे, मी तुमच्यातला आहे. कारण माझ्या आठवणी, माझ्या बालपणाच्या आठवणी या मला अतिशय प्रिय आहेत. त्याचं कारण असं आहे की ते जे काही मी जगलो तेच बरोबर घेऊन मी पुढे गेलेलो आहे, ते विसरलेलो नाही आणि विसरणारही नाही. त्याचं कारण असं असतं की आम्ही आईसाहेब बघितलं इथे, यांनी आम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे. आनंद ॲडव्होकेट आनंद जगदेवजी आहेत, बाबा आहेत. इतका आनंद होतो की त्या काळातले लोक ज्यावेळेस मला भेटतात, त्या काळ असं म्हणण्याचं असं झालंय की असं वाटतं की आपण बराचसा कालावधी, कारण बराचसा कालावधी मी धुळ्यामध्ये नव्हतो, पण याचा अर्थ असा नाही की मी धुळ्याशी जोडलेलो नव्हतो.
कदाचित असं होत असतं की माझ्याबरोबर ज्युनियर KG ते PG शिकणारे आम्ही 4 क्लासमेट एकाच कॉलेजमध्ये होतो. ह्याच धुळे शहरातील बरेचसे जे आज मोठे डॉक्टर आहेत ते आमचे सिनियर्स होते आणि त्या सर्व लोकांनी त्या काळामध्ये आम्हाला इतकी मदत केली, आजही ती मदत करत आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सर्व लोकांचा विचार करता डॉक्टर सुभाष भामरे साहेब जे आज खासदार आहेत हे मला सिनियर होते, डॉक्टर श्रीराम भतवालजी हे मला सिनियर होते, डॉक्टर किशोर राठी जे शिरपूरला पिडियाट्रिशियन हे मला सिनियर होते. या सर्वांनी त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला जी मदत केली, ज्या पद्धतीने, कारण समाजासाठी झटणारा एक विशिष्ट त्याला जे आपण म्हणतो की एक मतप्रभाव असला पाहिजे आणि तो त्यांच्यात आम्ही बघितला, आमच्या मित्रांमध्ये बघितला. अर्थात आमच्या घरच्यांचा वारसा तो होताच की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी म्हणजे काही चांगलं करायचं आहे. विथ दिस पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आय कम टू धुळे. मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी जर मला मदत केली तर निश्चितच आपण, मी आश्वासित करत नाही, आय बिलीव्ह इन रिझल्ट्स. And when I say I believe in results, that means I don't expect that others should work and I should take rest. No. I will also work with them. And I will work to that particular extent that we get positive results which will help and benefit the society. Thank you. Dhanyawad. Jai Hind. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe.